लाडक्या बहिणीसाठी अत्यंत कडक नियम लागू झाला आहे आता। जर तुम्ही हे कागदपत्र जमा केलं नाही तर तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होणार। लाडकी बहीण योजनेचा एक नवीन GR आला आहे, ज्यामध्ये KYC ची मुदतवाढ पुन्हा एकदा देण्यात आली आहे। परंतु सर्व लाडक्या बहिणींना एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता ज्या लाडक्या बहिणी हे कागदपत्र आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करतील, फक्त त्यांना लाभ दिला जाणार आणि ज्या बहिणी देणार नाही त्यांचा लाभ तातडीने बंद केला जाणार। पहा, ज्या लाडक्या बहिणीला डिसेंबर-जानेवारी पर्यंतचे हप्ते मिळाले असतील, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट ते पाहत असतील किंवा जानेवारीचाही मिळाला नसेल, तर तुमचे मागचे पैसे तर मिळणार नाहीत, पण पुढचे देखील बंद करण्यात येणार अशी स्पष्ट माहिती आता मुख्यमंत्र्यांनी या GR मध्ये दिली आहे। पहा, पूर्वी सरसकट सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायचे, नियमित हप्ते सगळ्या बहिणीला मिळत होते, पण आता या नवीन कागदपत्राशिवाय हे कागदपत्र जमा केल्याशिवाय 1 रुपयाही तुमच्या खात्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश आता बँकांना देण्यात आलेले आहेत। लाडक्या बहिणीसाठी नवीन 4 नियम लागू केले आहेत। या 4 नियमानुसारच आता इथून पुढे पैशांचं वाटप होणार आहे। ज्या महिला या 4 नियमात बसतील तेवढ्याच पात्र ठरतील। हे 4 नियम आता लगेच लागू झाल्यामुळे काल मध्यरात्रीच याची अंमलबजावणी केल्यामुळे आज सकाळी जवळपास 76 लाख महिला पात्र झाल्या आहेत। आता ज्या बहिणी शांत बसल्या असतील, त्यांना वाटत असेल की जाऊ द्या, मागचे पैसे आले, पुढच्या आपोआप येतील, यांच्या नाही आल्या त्यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही, पण लक्षात घ्या, तुम्ही पात्र असूनही अपात्र होऊ शकतात, कारण की 4 अतिशय कडक आणि नवे नियम आता लागू झालेले आहेत, ज्यासोबतच एक कागदपत्राची पूर्तता देखील तुम्हाला करायला सांगितलेली आहे। पहा, याआधी सगळे नियम वेगळे होते। याआधी फक्त 4 चाकी गाडी नसली की पैसे मिळायचे, उत्पन्न कमी असलं की पैसे मिळायचे, हा नियम होता, पण आता तसं राहिलेलं नाही। घरामध्ये अगदी छोट्या मोठ्या वस्तू जरी असतील, म्हणजे टीव्ही, फ्रीज अशा प्रकारच्या वस्तूंचा देखील एक नियम आला आहे। त्यामुळे तुमच्या घरात टीव्ही, ब्रीज यापैकी काही जरी असेल तरी तुम्ही लक्षपूर्वक पाहायचं आहे। पूर्वी 4 चाकी गाडीचा नियम होता, तर आता घरात मोटरसायकल जरी असेल तरी देखील तुमच्या पैशी येण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे 4 नवे नियम कोणते आहेत, कोणते एक कागदपत्र जमा करायचं आहे की ज्यामुळे तुमचे पैसे कायमस्वरूपी सुरू होणार, याची सगळी माहिती सविस्तरपणे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे। पहा, या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही जर स्किप केला तर तुमचे पैसे 100% बंद होऊन जातील। लक्षात घ्या, योजना पुढील 5 वर्षे चालणार आहे। 5 वर्षात हिशोब केला तर एका वर्षाचे तुम्हाला 8000 रुपये आणि असे तुम्हाला 5 वर्षाचा हिशोब केला तर जवळपास 90,000 रुपये तुमचे त्याचे नुकसान होऊ शकतात। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पाहायची आहे। पहा, GR हा आत्ताच आलेला आहे, कालबद्ध रात्रीच बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळेच बऱ्याचशा महिलांची ही माहिती नाहीये। महिला शांत बसून आहेत, त्यांना वाटतं आपोआप पैसे जमा होतील, पण लक्षात घ्या, पूर्वी 4 चाकी गाडी असली तर आता बनवायचा, पण आता दुचाकी गाडी, त्याचबरोबर घरातल्या वस्तू आणि रेशन कार्डचा देखील महत्त्वाचा नियम आलेला आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा। खुद्द मुख्यमंत्र्यांनी काल रात्री पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत KYCच्या प्रगतीचा आढावा घेतला। त्या पडताळणीत असे दिसून आले की निम्म्यापेक्षा जास्त महिलांची KYC अद्याप प्रलंबित आहे आणि ज्यांनी केली आहे त्यांच्या माहितीमध्ये प्रचंड त्रुटी आढळल्या आहेत। यामुळे ज्या महिलांच्या KYC मध्ये चुका आहेत त्यांचे पैसे थांबवले जाणार आहेत। तसेच ज्यांची प्रक्रिया बाकी आहे त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीचा इशारा दिला आहे। आता ज्या स्त्रिया या 4 नियमांचे पालन करणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी सूचित केलेले ते एक कागदपत्र देणार नाहीत, त्यांचे सर्व हप्ते रोखले जातील आणि पूर्वी दिलेले पैसे सुद्धा परत घेतले जाऊ शकतात। प्रशासनाने महिलांबाबत अत्यंत कठोर आणि निर्णायक पाऊल उचलले आहे, कारण शासनाच्या निदर्शनास आले आहे की अनेक सधन महिलांकडे पुरेसा पैसा आहे, घरात 4-5 मार्गांनी उत्पन्न येते, सर्व सदस्य नोकरीला आहेत, स्वतःच्या मालकीच्या 4 चाकी गाड्या आहेत आणि आर्थिक स्थिती उत्तम असूनही त्या लाभ घेत आहेत। सरकारने अत्यंत गोपनीय रीतीने काल छाननीचा अहवाल तपासला असून त्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। म्हणूनच प्रशासनाने आता एका विशिष्ट कागदपत्राची मागणी केली आहे। जर हे पत्र नसेल तर भविष्यातील कोणतीही रक्कम तुमच्या खात्यात पडणार नाही। राज्य सरकार आता 2 हप्ते एकत्रित देण्याच्या तयारीत असून महिलांना 25,000 रुपयांचे विशेष अर्थसहाय्य देण्याचे नियोजन करत आहे। मात्र जर संबंधित कागदपत्र दिले नाही तर कोणताही लाभ पुढे देऊ नका, असे स्पष्ट आदेश स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत। लाडक्या बहिणींसाठी सरकारने नेमके कोणते दस्तऐवज अनिवार्य केले आहे, ते 4 नवीन नियम कोणते आहेत, कोणत्या महिला पडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरल्या आहेत, KYC साठी कोणती नवीन पद्धत अवलंबली आहे आणि KYC केलेल्या कोणत्या महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत, हे सर्व सविस्तर तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला तुमचा लाभ कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल आणि दरमहा 1500 रुपये खात्यात हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ अर्धवट सोडणे ही तुमची मोठी चूक ठरू शकते, कारण या GR मधील अत्यंत अचूक माहिती तुमच्या योजनेचे भवितव्य ठरवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। बघा,
सरकारने लाडक्या बहिणींसाठी नियमांची मोठी कडक अंमलबजावणी केली आहे. 4 नवीन अटी लादल्या गेल्या असून कालच्या निर्णयानुसार एक कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे देणे सक्तीचे केले आहे. पूर्वी सर्व महिलांना विनासायास पैसे मिळत होते, प्रत्येक जिल्ह्यात वाटप होत होते. पण सरकारने आता वितरण प्रणालीत बदल केला आहे. गुप्त रीतीने केलेल्या तपासणीत असंख्य महिला अशा आढळल्या ज्या मुळात अपात्र आहेत तरीही लाभ घेत आहेत. अशा बोगस लाभार्थ्यांना बाजूला करण्यासाठी 4 नवीन नियमांची चाळणी लावली आहे. या चाळणीतून ज्या पात्र ठरतील आणि जे हे कागदपत्र जमा करतील त्यांनाच निधी वितरित करा असे आदेश स्वतः मुख्यमंत्री यांनी दिले आहे. लाडकी बहीण योजनेवर सरकारचा मोठा निधी खर्च होत होता, प्रचंड पैसा वाटप करावा लागत होता आणि हा खर्च मर्यादित ठेवण्यासाठी आता लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचे धोरण आखले आहे. सुरुवातीला महिलांची संख्या खूप मोठी होती आणि आजवर सर्वांना लाभ दिला गेला. मात्र आता नवीन निकष लावून पात्रता सिद्ध करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे कागदपत्र मागितले आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने ते 4 नियम कोणते आहेत आणि ते कसे लागू होतील हे सर्वप्रथम जाणून घेऊया. त्यानंतर कागदपत्रे कशी गोळा करायची, कुठून मिळवायची आणि लाभ कायम ठेवण्यासाठी नियमांचे पालन कसे करायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण नियमांकडे वळूया. सरकारने जे 4 नियम सांगितले आहेत आणि जे कागदपत्र आवश्यक आहे त्याची माहिती घेऊ. प्रथम ते 4 नियम पाहू. यातील पहिल्याच नियमात जवळपास 70% महिला अडकण्याची शक्यता आहे. हा पहिला नियम आधार कार्डाशी संबंधित आहे, कारण प्रत्येक महिलेकडे आधार आहे आणि त्यावरच पैसे जमा होतात. त्यामुळे लाभ चालू ठेवण्यासाठी हा नियम पाळणे अनिवार्य आहे. दुसरा नियम शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आहे. रेशन कार्ड प्रत्येकाकडे असतेच, मग ते पिवळे असो वा केशरी. या दुसऱ्या नियमामुळे 80% महिला अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम 50% महिलांसाठी आहे, ज्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. परंतु चौथा नियम 100% महिलांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. ज्या भगिनींकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा नियम नीट समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नये. आणि अंतिम चौथा नियम बँक खात्याशी संबंधित आहे. बँक खात्याचा नियम असल्याने सर्व महिलांना तो पाळणे बंधनकारक आहे. जर या चौथ्या नियमाचे उल्लंघन झाले किंवा पालन व्यवस्थित झाले नाही तर चालू लाभ तर जाईलच, पण जुन्या पैशांची वसुली देखील होऊ शकते, जो अत्यंत गंभीर भाग आहे. आता या सर्व नियमांची सविस्तर माहिती आणि सरकारने मागितलेले ते विशेष कागदपत्र याची पूर्ण माहिती घेऊया. लक्ष देऊ नये का? पहिल्या नियमानुसार तुम्हाला पैसे मिळतील, ज्यात फारशी अडचण येणार नाही. पहिला नियम आधार कार्डाचा असून ज्यांच्याकडे ते आहे त्यांना तो लागू आहे. दुसरा नियम रेशन कार्डाशी निगडीत आहे. रेशन कार्ड आणि आधार असूनही लाभ का थांबतो हे नीट समजून घ्या. तिसरा नियम पॅन कार्डचा आणि चौथा बँक खात्याचा आहे. आधार कार्डाबाबत शासनाला अनेक त्रुटी सापडल्या आहेत, जसे की चुकीची नावे किंवा जन्मतारखेत केलेले बदल. काही महिलांच्या आधारवर माहेरचे नाव आहे तर बँकेत पतीचे नाव. अशा विसंगतीमुळे लाभ थांबवले जातील. रेशन कार्डाचा नियम असा आहे की अनेक महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. रेशन दुकानात जाऊन पॉस मशीनवर अंगठा लावून कुटुंबाची केवायसी करणे गरजेचे आहे. पॅन कार्डचा नियम अत्यंत कडक आहे. ज्यांचे पॅन आधारला लिंक आहे त्यांचे सर्व बँक व्यवहार सरकारला कळतात. यावरून तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा अंदाज घेऊन सरकार अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढणार आहे. चौथा नियम बँक बॅलन्सचा आहे. अनेक महिला पैसे जमा होताच लगेच काढून घेतात. खात्यात किमान आवश्यक शिल्लक ठेवत नाहीत, ज्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच आधार बँकिंग संलग्नता हा देखील मोठा मुद्दा आहे. आता सरकारने कोणते कागदपत्र कोठे सादर करायला सांगितले आहे आणि केवायसीचे काय नियम आहेत ते पहा. सरकारने ई-केवायसीची मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत ठेवली होती. तोपर्यंत केवळ 50%च काम पूर्ण झाले. त्यामुळे आता ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. पण यामध्ये एक मोठी समस्या होती, ज्यामुळे महिला केवायसी करू शकत नव्हत्या, जसे की अनाथ महिला, विधवा, परित्यक्ता किंवा ज्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अशा महिलांनी केवायसी करताना दुसऱ्याचा आधार क्रमांक देण्यास अडचण येत होती. या अडचणीवर मात करण्यासाठी GR मध्ये विशेष तरतूद केली आहे. अशा परिस्थितीत संबंधित महिलांनी त्यांच्या स्थितीचा पुरावा म्हणजे पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे न्यायालयीन दस्तऐवज किंवा अनाथ असण्याचे प्रमाणपत्र याची प्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करणे आवश्यक आहे. हे कागदपत्र दिल्यानंतरच तुमची केवायसी पूर्ण मानली जाईल. जर हे केले नाही तर पुढचे हप्ते मिळणार नाहीत.
तर आता बघा बहिणींनो, आतापर्यंत मी तुम्हाला 4 कडक नियम आणि त्या एका महत्त्वाच्या कागदपत्राबद्दल सांगितलं. पण आता सगळ्यात कळीचा मुद्दा ज्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. अनेक महिला विचारत होत्या, आम्ही सगळी कागदपत्र दिली, सगळं आमचं ओके आहे, तरी का पैसे जमा झाले नाही किंवा छाननी नेमकं कशा पद्धतीने सुरू आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल की फक्त अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र देऊन तुमचं काम झालं किंवा KYC करून तुमचं काम झालं, असं तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठी चूक करताय. या GR मध्ये अशी एक अट घातली आहे जी थेट तुमच्या बँक खात्याच्या लिंकिंग स्टेटसशी संबंधित आहे. जर तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह नसेल तर सरकार तुम्हाला अपात्र ठरवून तुमचे जुने पैसे देखील मागे घेण्याची शक्यता आहे. आता मला तुम्ही कमेंटमध्ये लगेच सांगा, तुमच्या रेशन कार्डवर किती सदस्यांची नावं आहेत, तुम्ही तुमची ही KYC नक्की कोणत्या तारखेला पूर्ण केली, तुमची ही KYC राहिली आहे की करायची बाकी आहे. कारण ज्यांनी 15 तारखेच्या नंतर KYC केली त्यांच्यासाठी एक वेगळी यादी तयार झाली. तुम्हाला या यादीत तुमचं नाव पाहायचं असेल, तुमच्या अर्जाचं स्टेटस रिजेक्ट दाखवत असेल तर खाली तुमची समस्या नक्की लिहा. मी स्वतः कमेंट वाचून तुम्हाला त्यावर तोडगा सांगणार आहे. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक आणि 90,000चं नुकसान. त्यामुळे आत्ताच कमेंट करा. हा व्हिडिओ इतर गरजू बहिणींना देखील पाठवा, जेणेकरून कोणाचे पैसे थांबणार नाही. तुमचा जिल्हा कोणता ते सांगायला अजिबात विसरू नका, कारण जिल्ह्यानुसार नियमात थोडे बदल होत आहे. चला लगेच कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.